त्यांचं नाव कुणाला माहित नसेल, पण त्यांचं काम, त्यांची जिद्द, त्यांच्या विचारांची उंची कोणत्याही पातळीवर कमी नाही. हातात झाडू आहे, पण डोक्यात बाबासाहेबांचे विचार. कपड्यावर माती आहे, पण मनात परिवर्तनाची चळवळ आहे. हा माणूस रस्ते झाडतो, पण खरं तर तो समाजाच्या विवेकाला जाग करतो. तो म्हणतो, माझं काम लहान असेल, पण माझा आत्मविश्वास प्रचंड आहे, कारण मी बाबासाहेबांचा अनुयायी. आज आपण त्यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या स्वाभिमानाचा मागोवा घेणार. आज भेटणार आहोत मनोज खांबे यांना. नमस्कार, तुमचं मुसाफिर चॅनल मध्ये स्वागत आहे. जेव्हा लोक तुम्हाला सफाई कामगार म्हणतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? विचारलेला प्रश्नानुसार ज्यावेळी लोक मला सफाई कामगार म्हणतात त्यावेळी अशा मनामध्ये संकोचपणा तर येत नाही, कारण सफाई ही ईश्वर सेवा आहे. बरोबर. आणि सफाई आम्ही जरी नोकरी जरी करत असलो तरी त्या नोकरीच्या माध्यमातून आम्ही जनसेवा करतो. शहराची, गावाची, इथपर्यंत महाराष्ट्राची, देशाची आम्ही स्वच्छता ठेवतो. जसं आपल्या सीमेवरती जवान आपले हे तिथे लढाई करून आपल्या संपूर्ण देशाला जसं सेफ्टी ठेवतात, बरोबर, तसं आम्ही प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गल्ली बोलामध्ये सफाई देऊन तिथल्या नागरिकांच्या निरोगी आरोग्य एकदम व्यवस्थित राहतं यासाठी आम्ही काम करत असतो. कधी असं वाटलं का की या देशामध्ये माणूस म्हणून जगणं परवडत नाही? नाही, असं तर कधी वाटलं नाही, कारण की आपल्या देशामध्ये लोकशाही प्रधान देश आहे. बरोबर. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की ह्या देशात राहणं आपल्याला लोक म्हणून राहणं आपल्याला परवडत नाही. कारण की जसे कमी विचारांचे लोक आहेत त्यापेक्षाही जास्ती प्रमाणात चांगल्या विचारांचे लोक सुद्धा आपल्या देशामध्ये आहेत. आणि त्या लोकांच्या जसं आपण एखाद्या गोष्टीमध्ये काम करत असताना आपल्याला त्यांच्याकडून मिळणारं जे सहकार्य आहे, जसं काही मनाचं देतात, कोण धनाचं देतं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात. असं कधी भास होत नाही की आपल्याला या देशात राहणं परवडत नाही. झाडू जेव्हा हातात घेतला तेव्हा मनात काय धारणा होती? झाडू ज्यावेळी हातात घेतला त्यावेळी मनामध्ये एवढीच धारणा होती की आपण नोकरी म्हणून जरी ह्याच्यामध्ये सहभागी झालो असलो तरी सुद्धा ह्या झाडू घेण्यामागे एक आपलं उद्देश आहे की या झाडूच्या माध्यमातून आपण एकदम ग्राउंड लेवलवरती, जसं गल्लीमध्ये म्हणता येईल, रस्त्यावरती म्हणता येईल, गार्डन मध्ये म्हणता येईल, म्हणजे हजारोच्या संख्येने लोक जिथे येतात ज्यांच्याशी आमचा रोजचा संपर्क येत असतो. आम्ही झाडू मारताना काही लोकांच्या अंगावर धूळ उडते म्हणून काही रागवतात, तर काहींच्या अंगावर धूळ उडाली तरी ते आम्हाला म्हणतात ठीक आहे, काम करतात ते, काम करू द्या त्यांना. म्हणजे काही सहकार्य करणारे पण आहेत, काही रागवणारे पण आहेत, काही चिडणारे पण आहेत. त्याच्यामधून आम्ही आनंद असतो आम्हाला की बाबा जरी 5 जणांनी आम्हाला ओरडलं तरी 10 जण आम्हाला शाबासकी देऊन गेले. आणि आम्ही आमचं काम एकदम चोखपणे करत असतो. सकाळी उठल्यापासून ते दुपारी आमची ड्युटी संपेसपर्यंत आम्ही आमच्या मनाने पूर्ण ताकदीने त्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. त्यामुळे झाडू हातात घेतल्यानंतर आम्हाला कुठलाही संकोचपणा असं वाटलेलं नाही. बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेब आंबेडकरांचं कुठलं असं वाक्य आहे ज्यांनी तुमचं आयुष्य थांबवलं आणि परत पुन्हा उभं केलं? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक शब्द आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, बरोबर, आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बरोबर. हा जो शब्द आहे हा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा शब्द आहे. ह्याच्या आधीचा जो काल होता त्या कालामध्ये जे सफाई कर्मचारी काम करत होते, बरोबर, हे खरं तर अशिक्षित होते, त्यांना शिक्षण नव्हतं. त्यामुळे ते काय आहे की आम्हाला पगार किती आहे हे माहित नसायचं, आम्हाला पगार किती भेटणार आहे हे माहित नसायचं. परंतु आजच्या तारखेला सफाई कामगार या क्षेत्रात काम करणारा कर्मचारी हा 10वी आहे, SSC आहे, HSC आहे, ग्रॅज्युएशन आहे, डबल ग्रॅज्युएट आहे. बरोबर. त्यामुळे परिवर्तन असं झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सांगितलेला मूलमंत्र आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पियाला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, याचा अर्थ असा की शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही समाजामध्ये प्रश्न उभं केल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्ही प्रश्न जोपर्यंत उपस्थित करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही. आणि अनुत्तरित राहिलेला माणूस हा कधी जीवनात सक्सेस होऊ शकत नाही, परिवर्तित होऊ शकत नाही. हा शब्द आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप महत्वाचा ठरलेला आहे. आणि त्या शब्दावरती आज पूर्ण बहुजन समाज हा त्या शब्दावरती पुढे घोडदळ करत आहे. तुमच्या उत्तरामध्येच एक प्रश्न आहे
आधीचा समाज हा थोडा मागासलेला होता आणि आताचा समाज सुशिक्षित आहे. हे आधीच्या समाजामध्ये आणि आताच्या सुशिक्षित समाजामध्ये थोडी तफावत जाणवते. हो, जाणवते ना, तफावत तर जाणवते. आधीचा जो समाज होता म्हणजे ते कमी शिकलेले म्हणता येते या सुशिक्षित म्हणता येते. बरोबर. त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे काय झालं, त्यांनी कधी कोणाला प्रश्नच विचारले. बरोबर. आणि त्यांनी प्रश्न विचारले नाही, त्यामुळे त्यांना मेन प्रवाहात येता आलेलं नाही. आपल्या मुलाला त्यांनी कधी असं सांगितलं नाही की बाबा हे काम कर, तुला हे योग्य आहे, या तू ह्या क्षेत्रात जा, हे तुला योग्य आहे. नाही, तुला आपण जे केलं ना हेच आपण कंपल्सरी करत चालायचं. तू वेगळ्या क्षेत्रात जाणं तुला काय जमणार नाही, हे असं पहिला त्यांच्या मनावरती ते हे करून ठेवलं. पण आजच्या पिढीला काय झालेलं आहे की मुलं ही सुशिक्षित झाल्यामुळं मुलं आई वडिलांना सांगतात की अगं आई, पप्पा या आई, मला ह्या क्षेत्रात नाही जमत आहे, मला ह्या क्षेत्रात जाणं योग्य आहे. बरोबर. त्यामुळं आज जो बहुजन समाज आहे ह्या समाजातली मुलं शिक्षणाच्या जोरावरती डॉक्टर, इंजिनियर, वकील, IPS IAS ऑफिसर पर्यंत पोहोचलेले आहे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगलं असं संविधान आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर बहुजन समाजासाठी सुद्धा खूप मोठं योगदान त्यांचं झालेलं आहे. त्यांनी ज्या सेवा सुविधा बहुजन समाजासाठी करून ठेवलेल्या आहेत त्या सर्व सेवा सुविधा तुम्हाला मिळतात. सुविधांचं घेणं म्हटलं तर त्याच्यावरती म्हणजे माझ्या अपूर्ण शब्दामध्ये मी एवढंच म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बहुजन समाजावरती केलेला जे उपकार आहे त्या उपकाराची परतफेड करणं हे आम्हाला आमच्या उभ्या आयुष्यात जमलं. बरोबर. म्हणजे आम्ही जरी आमच्या अंगावरचं कातडं सोलून जर त्यांना चप्पल जरी घातली तरी सुद्धा आम्ही त्यांचे उपकार फेडू शकत नाही. एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही जोपर्यंत सूर्य चंद्र तारे जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी प्रेरणा आहेत, प्रेरित आहेत, आमचे आधारस्तंभ आहेत, आमचे सर्वस्व आहे. एक दिवस असा येईल का की जेव्हा तुमचं काम बघून लोक तुमच्यासाठी आदराने उभे राहतील? हो, होईल ना, असं पण होईल. कारण की आधीच्या कालाचा जो म्हणजे काल होता आणि आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. बरोबर. आधीच्या कालामध्ये काय होतं, जर रस्त्याने झाडू मारणारा जर कर्मचारी, सफाई कर्मचारी जर झाडू मारत असेल तर लोक ह्या रस्त्यावरनं त्या रस्त्याला पलीकडे जाऊन मग चालत होते. कारण त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की तो झाडू मारणार आहे म्हणजे तो कचरेवाला आहे. बरोबर. तसं बघायला गेलं तर कचरेवाला हा झाडू मारणारा, सफाई कामगार हा कचरेवाला नाही, कचरा फेकणारा हा कचरेवाला आहे. आम्ही उचलणारे या साफ करणारे आम्ही सफाई कर्मचारी आहोत. बरोबर. हे सर्वात पहिलं सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. सफाई कर्मचारी हा सफाई करणारा आहे आणि कचरा फेकणारा जो नागरिक असेल तो कचरेवाला, कारण तो नगरामध्ये कचरा फेकून दुर्गंधी पसरवतो. त्यामुळे आताची जी परिस्थिती आहे, आज लोक आम्हाला चांगल्या प्रकारे मान सन्मान देतात. काही कार्यक्रम असेल, आता बऱ्याचशा ठिकाणी आता म्हणजे या एक 10-12 वर्षामध्ये ते एवढं परिवर्तन झालेलं आहे की काही ठिकाणी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला सुद्धा सफाई कर्मचाऱ्याच्या हातून ध्वजारोहण करून घेतलेले आहे. म्हणजे हे परिवर्तन आहे. काही शाळेमध्ये जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला सफाई कर्मचाऱ्यांना म्हणजे आमच्या इकडे हद्दी नेमून दिलेल्या असतात, विभाग नेमून दिलेला असतो. त्या विभागामध्ये शाळा असतील, कॉलेजेस असतील, सामाजिक संस्था असतील, यांनी बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अजून बदल होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला वाटतं का की बाबासाहेबांनी दिलेलं स्वप्न जे आहे ते अजूनही अपूर्ण आहे? नाही, मला तर नाही वाटत बाबासाहेबांनी दिलेलं स्वप्न अपूर्ण आहे. कारण की बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे हे पूर्ण करणं आत्ताच्या ह्याच्यात कोणाला तर साध्य होणं. बाबासाहेबांचं कोणतंही स्वप्न अपूर्ण राहिलेलं नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी जो रथ इथपर्यंत आणलेला आहे तो तुम्हाला ह्याच्या पुढे नेता आला तर न्या, परंतु तो मागा आणण्याचा प्रयत्न करू. तर मला तर असं वाटत नाही की बाबासाहेबांचं कोणतं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे. कारण की बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष केलाय. वर्गाबाहेर बसून शिकणारा व्यक्ती आज आपल्या भारताचं संविधान लिहून गेलाय. त्यामुळं एवढा मोठा संघर्ष ज्या माणसाच्या जीवनात आला तर त्या माणसाने काही बाकी ठेवलं असेल असं तर मला काहीच वाटत. त्यामुळे बाबासाहेबांचं कोणतेही स्वप्न पूर्ण राहिलेलं नाही. आणि जर राहिलेलं असेल तर बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं की माझा समाज नाही म्हणता येणार, माझा पूर्ण जो समाज आहे ह्या समाजाने उच्च शिक्षित व्हावं, शिक्षण घ्यावं, आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या देशाची शासनकर्ती जमात व्हावी. समजा बाबासाहेब उद्या भेटले तर तुम्ही त्यांना काय सांगा? बाबासाहेब जर मला उद्या भेटले असा प्रश्न आहे तर मी बाबासाहेबांना एवढंच सांगेन की आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की जाती धर्माचा द्वेष जास्त प्रमाणात पसरत चाललेला आहे आणि हे आपल्या देशासाठी खूप हानिकारक आहे. तर त्यामुळं बाबासाहेब ह्याच्यावरती तुम्हाला जर तुमच्या एवढ्या मोठ्या
विचारसरणीमधून काय करता आलं तर तुम्ही जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन घेता येईल. मनोज, घरामध्ये कसं आहे आणि बाहेर कसं आहे? त्याचं उत्तर असं आहे की मनोज घरामध्ये जसा आहे तसाच सेम बाहेर आहे. कारण की मला घरी सुद्धा जास्त असं जे टॉर्चर करणं, या भांडणं करणं, या बडबड करणं हे जमत. परंतु मी बाहेर ज्यावेळी माझ्या कामाच्या क्षेत्रामध्ये येतो त्यावेळी मला खूप जास्त प्रमाणात बोलावं लागतं. आणि ज्या ज्या विभागामध्ये मी काम करतो तिथले जे नागरिक आहेत ते मला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मी त्यांच्याशी असा मिसळून जातो की त्यांना थोड्या वेळासाठी असं वाटतं की आपल्या घरचा सदस्य आहे, हा आपल्या इथं कामाला आलेला नाही, हा आपल्या घरचा सदस्य आहे. तर मला असं वाटतं की सुख हे 2 ठिकाणी असावं. एकतर आपण राहतो त्या घरात सुख असावं आणि आपण जिथे काम करतो तिथे सुख असावं. ह्याचं महत्व असं आहे की आपण सकाळी कामाला निघताना ह्या आनंदात निघालो पाहिजे की माझ्या कामामध्ये मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि मी तिथं आनंदामध्ये जाऊ शकतो. तिथे असणारे सगळे कर्मचारी वर्ग, तिथे असणारे नागरिक, हे सगळे माझं कुटुंब आहे. आणि ज्यावेळी मी संध्याकाळी कामातून सुटेल आणि माझ्या घरी जात असेल तेव्हा मला असं वाटलं पाहिजे की माझ्या घरी खूप आनंद आहे आणि त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या घरपर्यंत पोहोचतो. त्यामुळं माणसाने आपल्या जीवनामध्ये राहताना दोन्ही ठिकाणी समानच राहावं असं माझं मत. आजपर्यंतच्या तुमच्या या प्रवासामध्ये खरं तर खूप लोकांना दुखवलं असेल, खूप लोकांना बोलला असेल, सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला? म्हणजे मी वयाच्या 19व्या वर्षापासून काम करतोय आणि मी काम करत असताना म्हणजे बऱ्याच लोकांशी असे छोटे मोठे वाद होतात. शक्यतो मी वाद करणं टाळतो, जास्ती वाद करत नाही कोणाशी. मला असं वाटलंय की हा वाद खूप विकोपाला जाणार आहे तर आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठे थांबायचं आहे. त्यामुळं मला जर सॉरी म्हणायचं असेल तर मी माझ्या जीवनाला सॉरी म्हणेन की आतापर्यंत माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा कोणत्याही व्यक्तीशी वाद झालेला नाही. त्यामुळे मी आणि जर झाला असेल, चुकून माझ्याकडून झाला असेल तर म्हणजे ती व्यक्ती समोर नाही आहे पण मी माझ्या मनापासून त्यांना सॉरी बोलू इच्छितो. जर तुमचं आयुष्य एक पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचं नाव काय ठेवा? तर आता अनुतीर्थच आहे मी, कारण की एवढा मोठा विचार माझ्याकडून होणं शक्य नाही. पण तरी सुद्धा जर माझ्या जीवनाला जर एखाद्या पुस्तकाचं नाव देणार आहे तर मला असं वाटतं की माझी आत्मकथा म्हणून मी माझ्या पुस्तकाला नाव देईन. या सगळ्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गायनाची आवड आहे. खरं तर आवड असणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि एक गाणं आमच्यासाठी झालं पाहिजे. गाणं म्हणजे गाण्याची आवड म्हणजे असं की गाणं मी स्वतः बनवत नाही, दुसऱ्यांचेच गाणे असे बोलतो, पण आवड आहे असं. जरी जन्म भरती रीती राहिली, जरी जन्म भरती रीती राहिली, माय माझी गरिबीत जिती राहिली, माय माझी गरिबीत जिती राहिली. बाप पडतो पुन्हा, धीर धरतो पुन्हा, काय आहे तरी काय त्याचा गुन्हा, काय त्याचा गुन्हा. जरी संकटाची जिती राहिली, माय माझी गरिबीत जिती राहिली, माय माझी गरिबीत